welcome back to my channel. I am Srishti Babar and happy भाऊबीज. By the way, आज आमचा खूप खास दिवस आहे. मी खूप खुश आहे बिकॉज भाऊबीज म्हणजे खास करून बहिणींचा सण असतोय. ॲक्च्युली मी टेरेसवर आहे, टेरेसवरची रूम आहे. आणि गाईस मी आता यावरच आहे कारण मी आता जस्ट बाबांनी सांगितलं 2 मिनिटात आवरून खाली यायचं बघ. मी त्याच्यावर बोललो की 5 मिनिटात येतो, 5 मिनिटात लई 5 मिनिटात. व्हेरी फ्रेश मॉर्निंग. ॲक्च्युली मी ना हॅग्रिड सारखं दिसायला. डू यू नो द हॅग्रिड फ्रॉम द हॅरी पॉटर? डिटो लुकिंग लाईक इट. आय एम लुकिंग क्यूट. आता नाही करत आम्ही भाऊबीज, संध्याकाळी करणार आहे. आम्ही सिम्पल किती सुंदर दिसायला बघा पूर्वा. सो गाईज आम्ही नवीन गाडी घेतली आहे, मारुती सुझुकीची बलेनो. ही आहे माझी आई जी थोडे दिवस लापता होती आणि आता सापडली. हसायला बघा जी. सगळ्यात आमची आई हरवलेली होती आणि मी ह्या गाडीतून आईला शोधायला गेले होते. मला खरं तर ड्रायव्हिंग येते पण शिवमला ड्राईव्ह करायचं होतं म्हणून शिवमला दिला मी गाडी. सगळ्यात बघू शकता झोपणार आहेत आता. सो आमच्या बाबांना नेहमी एकटं बसायला आवडते, पुढं अंडीवर बसायला वगैरे घेत नाही. त्यामुळे मी थोड्या वेळाने मी पुढे जाणार आहे गाईज सायराजला घेऊन आणि मग आपण पुढचा व्ह्यू बघूया. नाही मला या बाय बाय. बँड वाला तू काहीच आम्ही थांबलो आहे ताक प्यायला. तू काहीच पिणार नाहीस? जरा करते. चिअर्स करा, चिअर्स. हाय गाईस, कुठे चाललाय? कुठे चाललाय तुम्ही? ओ वाव, तुम्ही कोण आहे? 90s वाला बाबू, गाडीचा ड्रायव्हर. गाडीचा ड्रायव्हर. ऍक्च्युली हा शिवम आहे ज्याला आपण पहिल्यांदा आंब्या ब्लॉग मध्ये बघितलेलं. तू कोण आहेस? चिअर्स कर मला, चिअर्स. चिअर्स. आई साहेब थांब, चिअर्स. काय चिअर्स कर म्हणताना एवढा मोठा चिअर्स करतास? होय सगळ्यांना माहित आहे सगळ्यांना. सुकून मिळाला गाईज. सो गाईज आम्ही इथं थांबलो आहे ताक पिण्यासाठी. हा आमचा नेहमीचा ताक पॉइंट आहे ना मीना दीदी? गाईज तुम्ही सांगा दीदी कशी दिसायला लागल्या या ड्रेस मध्ये? फायनली कोल्हापूर कशी दिसत्या चपटी. तेवढे बाळूमामा पण नसतील बारीक. ब्लॉग मध्ये मी सापडलेलो भगवद्गीता चोरी करताना. या ब्लॉग मध्ये ईश्वरी त्यांच्या स्टॉल मध्ये चोरी करते, पैसे चोरी करायला, कारण तिला जिगराची मूवी बघायची आहे म्हणून. गाइस ईश्वरीकडनं लॉक बसेना झालंय. क्या गुंडा बनेगा रे तू? कुठला आश्रम? सो गाइस ईश्वरीला आम्ही ईश्वरी किती वर्षाची आहे रे? 20 वर्षाची काकू. सो हे गाइस 15 वर्षापूर्वी ईश्वरीला आम्ही अडॉप्ट केलं होतं. ऑर्फनेज मधून. मी ते सांगते आश्रमचं नाव ऐकून. त्या साईडला कोण बसलंय रे? ती प्रतीक्षा, तीच काय ब्युटी पार्लर वाली? ती सलून आहे तिथं, हीच आहे वाटतं. आमच्या इथे फ्रेंच पोरगा आलेला आहे. सो आपण बघू शकतो. सो हे गाय झोपलेले आहेत. ये मजबूर हैं पर आप नहीं. कुठून रे? सो गाईस तू बोल. किती 1 करोडचा आहे गाईज. शिवम त्याच्या बहिणीला काढलाय, त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला टास्क दिलाय. सो तो इथं प्रॅक्टिस करायलाय. आता दाखव. सो तो इथं त्यानं हे मिमोसा लाजाळू काढला इथं. हे पायावर गोम काढला. मी काय आता डिझाईन करायला गेलो. फटाकड्याची माळा.
चला मी काढा लागलाय. त्यांचे फोटोज कोण काढत नाही करत आपला माणूस छान आलाय. नाही फोटो काढा रे. हे आहेत आमचे मामू. हे बघा किती मेकअप करतात. भरपूर पावडर लावतात. हाय. हर्षदा, मिनल, सृष्टी, ईश्वरी. ह्याच्यात काय सेलिब्रेशन परत कपडे गाईस. ते फोटो काढाल ते रे मी. सही पकडे. मला बोलवलाय सोन्यानं. मला बोलवलाय सोन्यानं. गाईज आम्ही चाललो आहे बावड्यात. लेट्स गो. आणि मागं आहेत माझे बाबा आणि त्याच्या मागं आहे इंद्र दादा आणि शिवम. आलो आहे बावड्यात. खूप सारे व्हरायटीजचे फ्रेम्स मिळतात लाईक दिस आहेत. खूप सारे डिझाईन्स तुम्ही बघू शकता. बघा लई छान झाले. हे वाला मस्तच झाले. कारण ही पोरगी ही खूप नालायक आहे. स्वतः काय तर ठरवून जातात.